स्टॅच्यू आहे. किती मोठी आहे तुतारी. सावंतवाडीचं बस स्टँड थोडं वेगळं आहे. 16 रुपये लागले मला बस न्यायला. आता विषय असा झालाय, सुंदर आहे नाही रेल्वे स्टेशन. चला मी आता निघतोय. मला आज जायची आहे रत्नागिरीला आणि सध्या आता चाललोय मी सावंतवाडी लेकल. बंद 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 बंद. चला आता निघतोय मी. बघा हा होता उंची हॉटेल. कसं आहे माहिती आहे का, इथं आहे ठीकठाक रूम्स पण हे बघा, राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी. हो, जे सावंतवाडी लेक आहे ना त्याला चिटकूनच आहे हायस्कूल. बांधकाम पण भारी आहे, म्हणजे ओल्ड टाईप आहे, पण तेच भारी वाटतं. चला यार मी पलीकडे जातो, पलीकडे जाऊन बोलतो. पलीकडे चांगलं आहे चालेल. आणि कसं आहे माहिती आहे का, इथं ही लेक आहे ना एकदम साफसुथरी आहे, कचरा वगैरे काहीच नाही. आणि जो थोडा लय कचरा असतो तो असतोच कोणत्या पण लेकमध्ये, तळ्यामध्ये असतोच थोडा लय, आणि तो होतोच. साईडला आहे ना तो पॅलेस आहे, इथे आहे ना पक्षी पण भरपूर आहेत. कुत्ता मी आहे ना अशा प्रकारचं कोल्हापूरला बघितलं होतं रंकाळा लेकला, पण कसं तिथं आहे ना सगळं एकदम साफसुथरं मॅनेज वगैरे करून ठेवलं होतं. पण इथे तेवढं नाही आहे मॅनेज, कचरा वगैरे असाच दिसतो वगैरे. आणि नाईटच्या टाइमला आहे ना हे खूप सुंदर दिसतं. स्टॅच्यू आहे लेफ्टनंट कर्नल हजी हायनेसचा असा आहे, आणि पुढेच फाउंटेन आहे. पण हा फाउंटेन बंद आहे. मी काल आलतो इथं रात्री, पण हा बंद होता. हे असा व्ह्यू आहे. आणि हा पूल चालायला एकदम व्ह्यू भारी आहे इथून. आणि जेव्हा लाईट लागतं ना रात्री ते तर अजून खूप सुंदर दिसतं. आणि ह्याच्या पुढेच आहे ना थोडं बसायला जागा आहे, सुंदर आहे अरे. आणि एक कसं रंकाळा लेकमध्ये आहे ना अशा प्रकारची व्यवस्था नव्हती चालायची वगैरे. एक ना रात्री बसायला खूप भारी वाटतं, कारण इकडे पण पाणी आहे, इकडल्या साईडला पण पाणी आहे, आणि पुढे डोंगर आहे. एकदम शांत वातावरण असतं. लोक पण इथं येऊन बसतात, आणि माणसं पण इथं निवांत येऊन बसतात चिल करत. रात्रीच्याला लहान्यापासून मोठ्यापर्यंत जातात. आणि काही जण लेकरांना घेऊन येतात फिरवायसाठी. किती मोठी आहे तुतारी. बंद आहे पण आहे. अबे इथं सिमेंटेड आहे. त्या साईडला तर वाटोवळांचा पूर्ण खानदानच आहे, दिसतंय का. ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत पूर्ण वाटोवळ आहे. मी विसरलो, मला चहा प्यायला जायचा होता. हे जे आहे ना हे इथलं कोर्ट आहे सावंतवाडीचं कोर्ट. आणि नाईटला इथं लाईट्स लावल्यावर हे खूप भारी दिसतं. जर सावंतवाडीला येत असताल ना ॲज्यू सेंटरला येत चांगलं आहे. आणि आत्ताच 2 दिवस जरा चालू केल्यामुळे 1 घंटा थांबून मस्त चिल करून आता मी निघालो. मी आधी बस स्टँडवर जाऊन बस विचारून येतो, कारण बस जर गेली तर मोठा मॅटर होईल. मला आधी इथेच राहावं लागेल. चौकशी कक्ष. रत्नागिरीला जाणारी बस कधी आहे? कुठं? बोरीवली. बरं बरं चालतं. सावंतवाडीचं बस स्टँड थोडं वेगळं आहे.
मी ह्याच्या आधी महाडला बघितलं होतं असं बस स्टँड. म्हणजे थोडं तिथे बसायला जागा नव्हती महाडला, पण इथे आहे. अशाच प्रकारचं तिकडे लोकल बस जाणाऱ्या. आता इथून शिरोडा नावाची बस सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आहे. आम्ही ठरवलंय की आता रेल्वेनं जाणार. बसनं थोडं अवघडच होतं जायला, बेजार होती जास्त काही नाही. शिरोडा चला ही बस शिरोडा. आता बसनं आलोय मी सावंतवाडी रेल्वे स्टेशनला. कोकण रेल आता आणि 16 रुपये लागले मला बसने यायला. आता इथून ट्रेन पकडायची. पण यार इथलं स्टेशन चांगलं आहे यार. वन आउट स्टेशन एक नंबर आहे. तिथे कचरा तर काही मला दिसतच नाहीये. असेल तो आहे थोडा, पण समजून घ्या क्लीनच आहे हा सावंतवाडीचा. यामध्ये जनरल डबा नाही आणि मी रिझर्वेशन केलं नाही, तर अशाच ट्रेन जातात. साडेसहाला ट्रेन आहे आणि त्या ट्रेननं जातो. स्टेशन बघ, स्टेशन कसलं आहे ना सिनेमॅटिक लुक स्टेशनचा. त्याला जाऊन बसतो तिकडं, गर्दी व्हायला फॅन आहे तिकडं. काय पण म्हणा सावंतवाडीचं स्टेशन. आता विषय असा झाला आहे, इथे नाही लाईट आणि इथं डिस्प्ले आहे त्याच्यावरून स्कॅन करता येते. पण सध्या लाईट नाही. आता मला थोडा वेळ थांबावं लागेल. तसं पण माझी ट्रेनसुद्धा लेट आहे, तर काही हरकत नाही थांबून घेईल मी. कॅश वगैरे असं नाही माझ्याकडे, कॅश वगैरे राहतच नाही माझ्याकडं. बघा किती क्लीन आहे, एकसुद्धा ढग नाही, एकदम निळं आकाश. हे बघा एकदम निळं दिसतंय. इथं थोडा वेळ थांबतोच आहे, तर मी थोडं रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो पूर्ण फिरून. हवाई मार्ग, पादचारी मार्ग. सावंतवाडी मी तिथवर जाऊन येणार आहे बस. नंतर पलीकडल्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाऊन येतो. नंतर ते शक्यतो फारशा करायच्या राहिल्या का. आता मी आहे ना स्टेशनहून अलीकडल्या साईडला आलो आहे, तर एक गोष्ट नोटीस केली. इकडं नुसती शांतता आहे, तिकडं नुसता गाड्यांचा आवाज होता. बार 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 नुसता गाड्यांचा आवाज. इकडं एकदम शांत आहे, निवांत वातावरण. आम्हाला जोरजोरात बोलायला तिथले. आणि सध्या कसं 5:30 वाजलेत, दिवस मावळा आलाय, तर वातावरण जरा चांगलं झालं इथलं. ट्रेन मी आता तिकीट घ्यायला इथून सावंतवाडीहून रत्नागिरीला 95 रुपये तिकीट लागले. आणि आता प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आहे ट्रेन आणि मुंबई आहे ते. म्हणजे तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या कोणत्या पण कोपऱ्यातून जावा, मुंबई नाही तर पुणे, या दोनच शहराला जास्तीत जास्त गाड्या असतात. मुंबई नाही तर पुण्याला 100% असेल तिथून गाडी, कोणत्या पण तालुक्याचा. आता दिवस तर मावळला आहे, आता अंधार पडतोय. स्लीपर क्लास आहे ना, सगळे रिकामे आहेत आणि जनरलमध्ये जास्त गर्दी आहे. तर मित्रांनो, मला जागा भेटली आहे. मला पाहिजे होती विंडो साईड, पण विंडो साईड काही मिळाली नाही. आता मध्येच आहे.
ॲडजस्ट करावं लागते. मुंबईचे आहे ना, मुंबईला थोडं जास्त जाता हे इथे पलीकडल्या साईडला. आता शक्यतो मला तर विंडो साईड नाही भेटणार, कारण जे सगळे आहेत ना सगळे मुंबईला जाणार आहेत, त्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं थोडं. सावंतवाडी एक्सप्रेस आहे ना, आत्ता 11:30ला पोहोचले इथं. आणि अजून माझं भरपूर काही राहिले हे करायचं. जेवणाची व्यवस्था करायची, पुन्हा रूम, भरपूर काही राहिले. आणि भरपूर उशीर झालाय मला आज, भरपूर उशीर झाला. आता आहे तसं म्हणलं तर इथं डॉर्म आहे, पण तो कसं थोडं जास्त प्राइस भेटतो. त्याच प्राइस मध्ये मला लॉज पण भेटून जातात. त्यामुळे मी शक्यतो लॉज जर भेटत नसल्यास लॉज भेटत नसल्यास मी डॉमच्या ह्याला जाणार, डॉमच्या नादाला जाणार आहे. सुंदर आहे ना हे रेल्वे स्टेशन. चला आता मला भूक लागल्या, मी आता जेवण करतो जाऊन. आणि शक्यतो मी तिथे डॉर्मेटरी मध्येच राहील आज. कसं आहे, सुंदर आहे ना रेल्वे स्टेशन. म्हणून दाखवतो, मधून पण एकदम सुंदर आहे. बाहेरून तर काय आहेच तर आहेच, मधून पण भारी आहे. आणि इथेच आहे ना रेल्वे स्टेशन मध्येच एक रेस्टॉरंट टाईप आहे, तिथे जेवण करणार आहे मी. शक्यतो ओपन असेल तर चांगलंच आहे, मी जेवण करून घेईल. हे बघा, असे लोक झोपले तर रात्रीच्याला असे झोपतात. हे आहे व्हेज थाळी भेटून जाईल इथे. खूप लागले भूक. व्हेज थाळी, एक व्हेज थाळी. हा साधी. फॅन. जेवण करून घेतो मी. एक 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे माझी डॉर्मेटरी आहे ना, तिथून मी राहील तिथे डॉर्मेटरीमध्ये. माझा विचार होता बाहेर राहायचा लॉजमध्ये, सिंगल रूम चांगली राहत्या घेतलेली, पण खूप वेळ झालाय नाही गेलेलं बरं. आणि जे लॉज आहेत ते खूप लांब आहेत, 7-8 किलोमीटर तिकडे कोस्ट साईडला, बीच कट. सो आय एम स्टेइंग हिअर. आणि भेटूया तिथे. ही आहे डॉर्मेटरी. मी तुम्हाला नाव सांगेल, शक्यतो ओपन 24 आवर. मी तुम्हाला नाव सांगेल याचं. आता मी इथं नाईट स्टे इथं करतोय मी. ह्याच्या आधी पण आलेलो आहे मी 2 वेळेस, म्हणजे 2 दिवस राहून गेलो तुम्ही इथं. प्राईस वगैरे काही सांगत नाही, पण हा भारी आहे डॉर्मेटरी. AC पण, बेड अवेलेबल आहेत आणि नॉन AC पण आहेत. जर तुम्ही ग्रुपमध्ये येत असताल आणि सिंगल जरी येत असताल तर तुम्हाला इथं स्टे भेटून जाईल. आणि मी नॉन AC घेतला, कारण मला AC मध्ये तेवढं काही नाही जमत, ते दम उठल्यावर नव्हतं, त्याच्यामुळे मी नॉन AC मध्ये होतो. चला, अशा टाईपचा बेड आहे इथं. आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी पण मिळून जाईल, जसं की साबण वगैरे.